जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नाडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या एका दुर्गम गावात रस्त्याची पूर्णपणे अनुपस्थिती असल्यानं एका गरोदर महिलेला पालखी म्हणजेच डोलीमार्फत रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे। ही घटना केवळ एका व्यक्तीचा संघर्ष नसून ग्रामीण भागातील आरोग्य सेवेची आणि पायाभूत सुविधांची व्यथा अधोरेखित करणारी आहे। महिलेची प्रकृती अचानक बिघडल्यानं तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करणं आवश्यक होतं, मात्र गावात रस्ता नसल्यामुळे तिथपर्यंत ॲम्ब्युलन्स पोहोचू शकली नाही। अशा कठीण प्रसंगी स्थानिकांनी पुढाकार घेत तिला सुमारे 1 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या टोकापर्यंत पालखीतून नेलं। तिथून पुढे तिला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। सुदैवानं तिची प्रकृती आता स्थिर असून या घटनेमुळे नाडगाव ग्रामपंचायतीच्या उदासीनतेवर बोट ठेवलं जाते। स्थानिक प्रशासनाकडून रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही ठोस पावलं उचलण्यात आलेली नाहीत। ही अपुरी पायाभूत सुविधा नागरिकांच्या जीवावर बेतू शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे। भारत सरकारच्या अलीकडील अहवालानुसार देशातील 30% ग्रामीण भाग अजूनही चांगल्या रस्त्यांनी जोडलेला नाही। अशा परिस्थितीत आपत्कालीन वैद्यकीय मदत पोहोचवणं कठीण होतं। ही घटना केवळ एक अपवाद नसून ग्रामीण आरोग्य सेवेतील असमानतेचं निर्देशक आहे। यावरून सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आरोग्य सेवा, वाहतूक आणि पायाभूत सुविधांमध्ये अधिक गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचं अधोरेखित होतंय। ग्रामीण जनतेला वेळेवर आणि प्रभावी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रस्त्यांचा विकास अनिवार्य आहे।